गोविंदा गोविंदा. न्यू व्हिडिओ आणि चाललो आम्ही हिंगोलीला. गोविंदा गोविंदा सर्वांना. आणि बघू काय काय आपल्या म्हणजे मला काय काय दाखवता येतं. पूजेसाठी जातीये मी हिंगोलीला. आलो आम्ही हिंगोलीत आणि तुम्हाला बॅनर दिसत असेल संतोष बांगर यांचं. आलो आम्ही हिंगोलीत आणि जात आहोत आमच्या रो हाऊसकडे. तुम्हाला दाखवते मी रो हाऊस. आलं आपलं घर. हे नाहीये समोरचं, हे साईड वाले कलर दिलेलं. हे आपलं घर आणि हे फ्रंट साईड. कलरिंग सुरू आहे. नाही खिडक्यांचं आहे का मला हे एवढं आपल्यावर. सरक थोडं साईडला. हे कॉमनचं वॉशरूम आहे. बेसिन आणि हे किचन. ओपन आहे हे. थांब थोडंसं बेडरूम दाखवते ना. हे बेडरूम आहे. आउटसाईड आहे हे. आणि हे बेडरूमचं वॉशरूम अटॅच. वेस्टर्न आहे हे. टेरेसच्या पायऱ्या आहेत. दादाचं घर हे. आमच्या आई बसल्यात तिथं. दिसत आहेत का नाहीत की तुम्हाला. आमचा स्वप्नील दादा. छान वाटायलं ना आमचं घर. हे बघ चॉकलेट आणले आम्ही वेगवेगळे. ह्या 3 पोरांसाठी. हे 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 आणि ती बघा आजीपाशी झोप बसली. चालले मी वरी आता. जेवण झालंय आमचं. ही एक विंडो आणि ही मी दिसतीये का. हे बघा किती छान लाईट्स लावले दादांनी. हे आमच्या दादांचं घर आहे. हे बघा माकडं काय करायले. हे काम सुरूच आहे आमचं. बेसिन वगैरे बसलं नाही. आता बसून जाईल उद्या. वरी गेली ही. मस्त केले या सगळं काही. आबा काय झाले पेड्याला फुगायला. नाटक हे सगळे बसले. ही गॅलरी मस्त केले या सगळं. इथे एक वॉशरूम आहे हॉलमध्ये. सगळे बसलेत. मस्त सिलिंग वगैरे. अगं माय क्योंकि सास भी कभी बहू थी. ही आमच्या आईची रूम आहे. सिगरेट रूम वाली जागा आहे. हे कोच राहिलंय. सरक ना मदत मदत का करायला ग. सरक हो हो. आणि ही दादाची रूम आहे. हे वॉशरूम त्यांचं बेडरूमचं अटॅच वॉशरूम आहे. आणि हे किचन. खूप मस्त केले आमचं किचन. थांब ना ग. सिलिंग वगैरे सगळंच केलं किचनमध्ये. आणि हे 2 चोर आहेत तिथं. आणि हे सगळे भांडे धुणं करायला हे. हो माहिती. हो ते आमच्या ताई तिथं उभ्या. न्यू इयरचा केक आलेला आहे आणि त्याच्यावर काय लिहिलंय हॅपी बर्थडे लिहिलंय. कोणाचाच बर्थडे नाही. थंडी खूप झाली आहे ना. चला कट करा बसा. करा करा कट करा. हॅपी न्यू इयर टू यू.
सेलिब्रेशन. खा आपला आपला घ्या आणि खा. दादाला द्या ना हो. खा. तर आज पूजा आहे आणि मी गॅलरीत उभी आहे. मी तुम्हाला दाखवते. महाराज आलेत पूजा मांडण्यासाठी. म्हणजे सत्यनारायणाची पूजा आहे. तर आम्ही दोघंच बसणार आहोत. दादा म्हणले तुम्हीच बसा, कारण दुकानात सुरू राहतं कोणी ना कोणी, त्याच्यामुळं. सचेतनं पौर्वादिनं कौन्तेयसद्वादनं एतत् भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कंटकं कृष्णं वन्दे जगद्गुरुं यत्र योगेश एकदम धुवं ना विद्वा. कृष्णं वन्दे जगद्गुरुं यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुधरां तत्र श्रीविजयोभूति भगवान किर्मधु गोपाल कृष्ण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. तुम्ही टाका कृष्ण. मला आता आमच्या घराचा व्हिडिओ दाखवतीये बाहेरून, म्हणजे दादाचं घर. आणि हे आमचं दुकान आहे. आणि हे आमचे बिघडलेले लेकरं. नाही, खूप गुणाचे आहेत लेकरं तिने पण. क्राफ्ट म्हणजे ते आर्टचं नाही, तिथं सामान असतात खूप सारे जुन्या पुराणे म्हणाले सगळेजण. पण बघूत आपण कसे असतात. नांदेडला पण खूप लागतं, पण त्यामध्ये वुडनचे आयटम्स भेटतात. 2 वर्षातून बस एकदा येते. नांदेडमध्ये पण खूप लागतं, पण आम्ही जाऊ नाही शकत, शाळा ते असते म्हणून. आणि लेट होत आहे. आम्ही पहिल्यांदा जातोय. पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा. चला असं व्हिडिओ बघत. चल आम्ही क्राफ्टमध्ये आलो आज. सांगितलंस तू? आम्ही जम्पिंग जपा खेळायला जाऊ. नाही, नंतर. पहिलं जाऊन बघूत ना आपण. छान दिसायली. 20 रुपये लागेल. चल तर फायनली आम्ही निघालो आमच्या घरी, म्हणजे नांदेडला निघालो. आणि आमचे ड्रायव्हर मामा रेडी आहेत. आणि माझ्या पोरी एक जण रडायले. कोण रडायले? कुठे गेली? अंधारात लपली. हे बघा. हो, बघितलं बस. भांडे घासायचं इरेजर. घरी आलोत आणि इथंच आम्ही ब्लॉगचा एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय.